आता याचं आपण निगेटिव्ह मध्ये रूपांतर करायचं. कळलं? निगेटिव्ह म्हणजे काय? आय डिडंट हॅव निगेटिव्ह मराठीत सांगा काय? म्हणजे याचं दुसरं म्हणजे आपण आहे मग आपल्याकडे नाहीये तसं. होते, होते आणि नव्हते. आता पॉझिटिव्ह सेंटेन्सेस झाले. आता निगेटिव्ह सेंटेन्सेस बोलायचे. ठीक आहे. माझ्याकडे मोबाईल नव्हते. आय डिडंट हॅव अ मोबाईल. आमच्याकडे मोबाईल नव्हते. वी डिडंट हॅव अ मोबाईल. त्याच्याकडे मोबाईल नव्हते. ही डिडंट हॅव अ मोबाईल. तिच्याकडे मोबाईल नव्हते. शी डिडंट हॅव अ मोबाईल. ते काय मोबाईल. ठीक आहे, मोबाईलच घेतलं होतं. माझ्याकडे फोन नव्हते. आय हॅव अ फोन. सॉरी आय हॅड अ फोन. नव्हते. आय डिडंट हॅव अ फोन. आपण काय घ्यायला लागलो? निगेटिव्ह सेंटेन्सेस घ्यायला लागलो ना. आधी पॉझिटिव्ह घेतला, आता निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणले की डिडंट येणार कंपल्सरी. ओके. नव्हते आणि होते हे लक्ष द्यायचं. सर नव्हते बोलतात का होते बोलत आहेत? नव्हते म्हणले की लगेच डिडंट लावून टाकायचं. होते म्हणले की फक्त ऍड लावायचं. ओके. परत एकदा, माझ्याकडे मोबाईल नव्हते. आय डिडंट हॅव अ मोबाईल. आमच्याकडे मोबाईल नव्हते. वी डिडंट हॅव अ मोबाईल. त्याच्याकडे मोबाईल नव्हते. ही डिडंट हॅव अ मोबाईल. तिच्याकडे मोबाईल नव्हते. शी डिडंट हॅव अ मोबाईल. त्याच्याकडे कॅमेरा नव्हता. ही डिडंट हॅव अ कॅमेरा. त्याच्याकडे कॅमेरा नव्हता. ही डिडंट हॅव अ कॅमेरा. डबल वेळा ही बोलला ना. हा, मी काय म्हणलो आधी? तिच्याकडे मोबाईल नव्हता. तिकडे म्हटले. मग तिथं ही येणार का शी येणार? तिच्याकडे म्हणले की तिच्याकडे शी येणार. मग तू काय बोलला? ही बोलला. मग लक्ष द्या ना. तिच्याकडे आणि त्याच्याकडे. मुलीला पण मुलगा म्हणू नको. कळलं का? मुलगी म्हणली की मुलगीच असणार आहे, मुलगा नाही असणार ती कधी. हा, तर पुढं, माझ्याकडे सायकल नव्हते. आय हॅड अ सायकल. आय डिडंट हॅव अ सायकल. नव्हते म्हणले की डिडंट. कळतंय? कन्फ्युजन नाही व्हायचं. चुकतंय माहितीये, पण लक्ष द्या कसं बोलतो आपण. त्यासाठी आपण घरी प्रॅक्टिस करायला लावतो ना. हा, माझ्याकडे सायकल नव्हते. आय डिडंट हॅव अ सायकल. आमच्याकडे सायकल नव्हते. वी डिडंट हॅव अ सायकल. त्याच्याकडे सायकल नव्हते. ही डिडंट हॅव अ सायकल. तिच्याकडे सायकल नव्हते. ही डिडंट हॅव अ सायकल. ही डिडंट हॅव अ सायकल. आता कळालं? ठीक आहे. तुम्ही पण बनवा असेच वाक्य. मिनिमम 50 तरी वाक्य तुम्ही पण बनवा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचे. सोपं आहे खूप. फक्त प्रॅक्टिस केलं ना तुम्हाला सगळं काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू.